नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात। सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणाऱ्या दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन चोरीचे 90% दागिने हस्तगत केले आहेत। सुदर्शन शिंगाडे यांच्या करंजाडे येथील घरातील सामान हे करंजाडे ते नवीन पनवेल तक्का येथे शिफ्टिंग करण्याचे काम आरोपी संदीप कुमार जयस्वाल वय वर्ष 24 राहणार कांदिवली व त्याचे सहकारी गौरव शुक्ला वय वर्ष 28 राहणार मालाड यांना दिले असता त्यांनी आपसात संगनमत करून घरातील सामान पॅकिंग करत असतात घरातील लाकडी कपाटामध्ये एका डबीमध्ये ठेवलेले सोन्याच्या अंगठ्या, कानातील रिंग, सोन्याचे मणी व देवीची मूर्ती असा लाखो रुपये किमतीचा ऐवज हा लंपास केला होता। याबाबतची माहिती सुदर्शन शिंगाडे यांना मिळताच त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फडतरे, पोलीस हवालदार अमोल पाटील, पोलीस शिपाई विशाल दुधे, पोलीस नाईक सुभाष राठोड आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाद्वारे या दोन्ही आरोपींना मुंबई येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। याबाबत पुढील तपास पोलीस नायब सुभाष राठोड हे करत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदम सह तृप्ती भोईर, पनवेल।